ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा वाद विकोपाला। 12 ठिकाणी भाजप शिवसेनेची युती तुटली। पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड यासोबतच अमरावती, अकोला, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये युती फिसकटली। छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिसकटली। शिवसेना भाजप स्वतंत्र लढणार। अंतर्गत नाराजी आणि जागा वाटपावरून दोन्ही पक्षात वाद। युतीच्या चर्चा दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न जाणून बुजून हेतुपुरस्पर काही लोकांना युती तोडवली जाते, काही लोकांनी युती तोडली आहे। संजय शिरसाट यांचा आरोप, तर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं, शिरसाटांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेमुळेच युती तुटली। आम्ही त्यांना 37 जागांची ऑफर दिली होती। अतुल सावे यांची माहिती, तर जागा कमी आहेत हे सेनेने आधीच्याच बैठकीमध्ये सांगायला हवं होतं, अतुल सावेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेतच समन्वय नाही। जिल्हा प्रमुखांनी शिरसाटांच्या घरी मोर्चा नेला होता। युती तुटल्यानंतर भाजपच्या संजय कणेकरांचा शिरसाटांवर निशाणा। पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यात जमा, आता माघार नाही। सेनेचे जिल्हाध्यक्ष नाना भानगिरे यांची आक्रमक प्रतिक्रिया, तर पुण्यामध्ये शिवसेना 165 जागांसाठी अर्ज दाखल करणार असल्याची धंगेकरांची माहिती। वसई विरारमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तिकीट वाटपावरून भाजपात नाराजी। निष्ठावंतांना डावलून नवीन लोकांना तिकीट दिल्याचा आरोप, तर तिकीट वाटपावरून नेहा दुबे यांचा राजन नाईकांवर आरोप। चंद्रपूरमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा संताप। तिकिटाच्या निश्चितीसाठी आज सकाळपासून चंद्रपुरातील एनडी हॉटेलमध्ये इच्छुकांची गर्दी। एका इच्छुक उमेदवाराचा पारा चढला आणि त्याने एका महिला उमेदवाराला खडे बोल सुनावले। चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या यादीवर आमदार किशोर जोरगेवार यांचा तीव्र आक्षेप। सुधीर मुनगंटीवार यांच्या 2 समर्थकांना उमेदवारी दिल्याबद्दल जोरगेवार यांची तीव्र नाराजी। उमेदवार बदलण्याची जोरगेवार यांची मागणी। नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं। शिंदेंची शिवसेना 92 ते 95 जागा लढणार, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 27 ते 30 जागांवर लढणार असल्याची सूत्रांची माहिती। रिपब्लिकन सेनेला 2 जागा दिल्या जाणार असल्याची माहिती। पुण्यामध्ये शिवतारे गोऱ्हेंकडून एबी फॉर्मचं वाटप। पुण्यामध्ये शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर एबी फॉर्मचं वाटप सुरू। पुण्यामध्ये शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरणार। थोड्याच वेळात एबी फॉर्म घेऊन अर्ज दाखल करणार। पुण्यामध्ये रुपाली ठोंबरे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर। रुपाली ठोंबरे पाटील यांना पुण्याच्या प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवारी। गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी। जयश्री मारणे पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणार। नागपुरातील भाजपचे नाराज नेते राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता। भाजपात तिकीट न मिळालेल्या इच्छुकांच्या राष्ट्रवादी संपर्कात। स्वबळावरती लढणाऱ्या राष्ट्रवादीतून भाजप नेते लढण्यास तयार। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये चौरंगी लढत असणार। ठाकरे बंधूंसोबत पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंच्या शिवसेनेसोबत भाजप आणि काँग्रेसची वंचित आघाडीसोबत युती, तर अजितदादा स्वबळावर लढणार। मुंबईमध्ये शिंदेंची शिवसेना भाजपचं जागावाटपाचं सूत्र ठरलं। भाजप 137 तर शिंदेंची शिवसेना 90 जागांवर लढणार। महायुतीच्या घटक पक्षांचाही याच आकड्यांमध्ये समावेश असणार। स्वतःला शिवसेना म्हणवून घेणाऱ्यांना भाजपने फेकलेल्या तुकड्यांवर जगण्याची वेळ आली आहे। संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंचा समाचार, तर 60 वर्षांच्या इतिहासामध्ये शिवसेना कुणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही, संजय राऊतांचा टोला। शरद पवार महापालिका निवडणुकांनंतर एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेणार नाहीत। विचारधारेच्या विरोधात जाऊन शरद पवार वेडावाकडा निर्णय घेतील असं वाटत नाही। पालिका निवडणुकांनंतर दोन्ही एनसीपी सोबत येण्याच्या चर्चांवर राऊतांची प्रतिक्रिया। मातोश्रीमध्ये इच्छुक उमेदवारावरून नाराजी नाट्य। इच्छुक उमेदवाराची अखेर बंडखोरी। प्रभाग क्रमांक 95 मध्ये ठाकरेंच्या सेनेकडून हरीश शास्त्री यांना उमेदवारी, तर प्रभागामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर वांगणकर आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार। राज ठाकरे यांची 10 जानेवारीला ठाण्यामध्ये सभा असणार। एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।